आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन एक्झिबिशन सेंटर हा प्रकल्प 240 एकर जमिनीवरती पिंपरी चिंचवडमध्ये होऊ घातलाय। मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला। अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर 21 तारखेला पहिल्या टप्प्याच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे। या सेंटरसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। सीएम साहेबांनी पण सांगितलं 8 दिवसांना मला रिपोर्ट पाहिजे। आता प्रभाकर देशमुखांनी सांगितलं आम्ही लक्ष त्या ठिकाणी घालतोय, परंतु ते आता व्हावं। ते फक्त पिंपरी चिंचवडला फायद्याचं नाहीये, ते पुणे शहराला फायद्याचं नाही, उभ्या महाराष्ट्राला हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक्झिबिशन सेंटर हे फायद्याचं होणार आहे आणि त्याच्यातनं खूप मोठा बदल या आपल्या शहरामध्ये होणार आहे। इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्यात होणाऱ्या दिरंगाईबद्दल अजित पवार नाराज आहेत। नाराज पवारांनी त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। पिंपरी चिंचवडमध्ये आशियातलं सगळ्यात मोठं इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या संयुक्तपणे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। 2 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती। मात्र त्यानंतर हा प्रकल्प कागदावरच राहिला। आता अजित पवारांच्या नाराजीनंतर 21 तारखेला या प्रकल्पाच्या निविदा काढण्यात येणार आहेत। 21 तारखेला मान्यता मिळाल्यानंतर त्यापुढील 15 दिवसांमध्ये RFP आणि RFQ या संबंधी म्हणजे टेंडर प्रक्रियेची सुरुवात होईल आणि साधारणतः 15 दिवसामध्ये याच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह आर्किटेक्चरल डिझाईन्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यासाठी टेंडर पब्लिश होतील। प्राधिकरणाच्या सभेत या प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर 15 दिवसात योग्य त्या कंपनीकडे हे काम दिलं जाणार आहे। यानंतर प्रकल्पाच्या 25 एकरांवरच्या पहिल्या टप्प्याचं काम प्रत्यक्षात सुरू होईल। पहिला टप्पा पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याची प्राधिकरणाची योजना आहे। शासकीय दिरंगाईमुळे रखडलेला हा प्रकल्प अजित पवारांच्या रुद्रावतारामुळे तरी मार्गी लागावा अशी पिंपरी चिंचवडकरांची अपेक्षा आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। 3 मातब्बर नेत्यांच्या वाढदिवसामुळे पिंपरी चिंचवड शहरातले राजकारण 3 ढवळून